तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। लास्ट टाईम तुम्ही सर्वांनी खूप सारं प्रेम दिलं, सबस्क्रायबरपेक्षा व्ह्यूज जास्त होते। सो सगळ्यांना विनंती आहे की ब्लॉग सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पाहासुद्धा आणि शेअरसुद्धा करा। मी आज कामावर चाललो आहे, तुम्ही अजून बघू शकता, अजून उजवडलंसुद्धा नाही आहे तरीसुद्धा मी कामावर चाललो आहे। पण सकाळी उठल्यानंतर जी सर्वांना गरज आहे तीच मलासुद्धा आहे। मी आता चाललो आहे चहा प्यायला। त्या ठिकाणी गावावरून आलेली बस आलेली आहे मित्रांनो। सकाळी असं भारी वाटतं जेव्हा गावावरून लोक मुंबईला येतात एखादी आशा घेऊन, आणि तुम्हाला अख्ख्या मुंबईत कुठं मिळणार नाही मित्रांनो, पण ते फक्त इथं बघायला भेटेल। ते म्हणजे मिनी कोल्हापूर, आपलं डिलाई रोड। आणि इथे एक वर्ल्ड फेमस मित्रांनो जागा भेटेल तुम्हाला। वर्ल्ड फेमस म्हणजे इथं ना एक पद्धत आहे, म्हणजे बाकी ठिकाणी आहे की माहीत नाही, पण मिनी कोल्हापूर म्हणजे आपल्या डिलाई रोडला ना 1 मध्ये 2 म्हणजे 5 रुपयेमध्ये आपण दोघे चहा पिऊ शकतो। इतर ठिकाणी तुम्हाला 2 चायचे पैसे घेतात, पण या ठिकाणी तुम्ही एकाच चायमध्ये दोघे चाय पिऊ शकता। ही वर्ल्ड फेमस गोष्ट आहे, ती फक्त आपल्या डिलाई रोडलाच भेटते। आपलं डिलाई रोड। आता आहे नाश्ता करायची वेळ, सो मी आता शेजवान मसाला डोसा घेतलेला आहे, सोबत चहा आहे, तर नाश्ता करतो। मित्रांनो दिवसभर काम केल्यानंतर आता आहे थोडं फिरण्याची वेळ। मी आणि माझे मित्र आज चाललो आहे प्रभादेवीच्या यात्रेला। सो तिथे बघू यात्रेत काय काय, कारण की आपण आजपर्यंत गावी यात्रा एन्जॉय केली होती, पण मुंबईमध्ये पहिलीच यात्रा आहे। सो बघू तिथे काय काय। मित्र आम्ही आलो आहे प्रभादेवी यात्रेमध्ये मित्रांनो, जवळजवळ 4था दिवस आहे आज यात्रेचा, आणि बघा किती गर्दी आहे। हेलिकॉप्टर मध्ये सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आहे। 2 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत ही यात्रा आहे। तरी इथे एक गेम आहे, हा जर गेम जिंकलात तर तुम्हाला 3 गावठी कोंबडी भेटू शकतात। चिकन जिंकण्याची चान्स मिळवा। कारण यात बसायचं होतं, पण यार कॅश नाही आहे माझ्याकडे आणि जीपे अवेलेबल नाही आहे त्या ठिकाणी। सो हा चान्स मिस झाला आहे, पण तुम्ही आलात तर कॅश घेऊन या, जीपे नॉट अवेलेबल आहे। उडती बोट मित्रांनो, त्याला काय बोलतात मला पण नाही माहीत, तुम्हाला माहिती आहे ते कमेंटमध्ये सांगा। उडती बोट मित्रांनो, 2 पिक्चरमधली धूम या ठिकाणी आलेली आहे। यात्रा फिरून झालेली आहे। यात्रेत टोटल 3 गेम खेळले, पण 3 मध्ये एकही जिंकलो नाही मी। एवढं बॅड लक आणि माझा आणि माझ्या मित्राचा आहे। परेश तुला काय बोलायचं आहे, आपण आज एवढे गेम खेळले एक पण नाही जिंकलो। आंघोळ करायला पाहिजे। तू नाही केली आंघोळ? मी केले, तू नाही केली आहे। मित्रांनो अशा तऱ्हेने प्रभादेवी यात्रा फिरलेली आहे। यात्रा खूपच गर्दीदायक होती आणि फिरण्याजोग्या खूप साऱ्या गोष्टी आहेत। सो तुम्ही एकदा अवश्य भेट द्या। आणि गावी जसं असतं त्याहून थोडं वेगळं आहे, इथं लहान मुलांपेक्षा आपल्या सर्वांसाठीच गेम्स आहेत। सो भेट द्या एकदा। बाय, आणि ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा, तुमच्या सपोर्टची सध्या गरज आहे। बाय।